हालेलुया हालेलुया हालेलुया. यशया 28 अध्याय 23 ते 29 वचन. यशया 28 अध्याय वचन 23. कान देव माझे ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका. वचन 24. पेरण्यासाठी नांगरणाऱ्या संगत नांगर तास पाडत पण इकडे पडत राहतो काय. वचन 25. जमीन चांगली केल्यावर तिच्यात तो काळे जिरे टाकतो, जिरे विखरतो, गहू राखीने व चव नेत्या जागी पेरतो व कडेला टाकून गहू पेरतो की नाही. वचन 26. ही योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे, त्याचा देव त्याला शिकवतो. वचन 27. त्यामुळे तो काळ्या जिऱ्याची मळणी तीक्ष्ण धारीच्या यंत्राने करीत नाही व जिऱ्यावर गाडीचे चाक पिळीत नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे चांगल्याने चोपडतो. वचन 28. भाकरीच्या धारण्याचा तो उभा करीतो काय नाही, तो त्याची मळणी सतत चालवीत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालीत नाही, तो त्याचा उभा करीत नाही. वचन 29. मी सिराज परीक्षणामधून पडते, त्याची बुद्धी आश्चर्यकारक व त्याचे चातुर्य होऊ लागले. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन घे संधी पहा. परमेश्वर पिता म्हणतो, कान देऊन माझे वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका. देव पिता म्हणतो, मी तुम्हाला काय सांगतो त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. एक शेतकरी मनुष्य जेव्हा तो शेती करतो, आपल्या शेतामध्ये जेव्हा तो गहू पेरतो किंवा जिरे पेरतो, तेव्हा त्या गहूची आणि जिऱ्याची मळणी तो कशी करतो. प्रभू म्हणतो की त्याला हे शिकवणारा किंवा त्याला हे ज्ञान देणारा मीच नव्हे का. पहा, तो गहू आणि जिरे याची जुळणी करताना, मळणी करताना तो सांभाळून करतो. तो गहू व्यवस्थितरित्या जोडतो आणि मात्र जिरे सुद्धा व्यवस्थितरित्या जोडतो. तो त्याच्यावरून गाडीची चाक घेऊन जात नाही. चाक घेऊन गेला तर त्या जिऱ्याचा भुग्गा होईल. तो सांभाळून व्यवस्थितरित्या शेती करतो, शेतीचे धान्य जोडतो आणि धान्य गोळा करतो. मग त्याला हे शिकवणारा कोण आहे, तर मी परमेश्वर. मी परमेश्वराने त्याला शिकवलेले आहे आणि म्हणून तो योग्यरित्या आणि व्यवस्थितरित्या सर्व आपापली कामे करीतो. आता प्रभू या ठिकाणी म्हणतो की माझी बुद्धी जी आहे ती मात्र आश्चर्यकारक व माझे चातुर्य थोर आहे. प्रभू म्हणतो, मी प्रत्येकाला योग्य ते शिकवतो, योग्य ती कला देतो, योग्य ते ज्ञान मी देतो. परमेश्वर पिता म्हणतो, म्हणजे देव पिता स्वतः देतो. बघा, आपण म्हणतो की मात्र मी माझ्या ज्ञानाने, मी माझ्या बुद्धीने सर्व काही केलेले आहे, परंतु नाही, हे परमेश्वर शिकवतो आपल्याला. एखादी व्यक्ती जेवण बनवायला शिकत आहे तर ती व्यक्ती स्वतःहून नव्हे, परमेश्वर त्या व्यक्तीला शिकवते. एखादी व्यक्ती शेतीचे काम शिकत आहे तर ती स्वतःहून शिकत नाही, देव त्या व्यक्तीला शिकवते. एखादी व्यक्ती एखादा कला शिकते, मग ती चित्राचं असो या इतर काही गोष्टी, भांडी बनवण्यापासून, कपडे शिवण्यापासून, एखादी कोणती वस्तू, तर परमेश्वर त्या व्यक्तीला शिकवते. आणि परमेश्वराच्या ज्ञानामुळे ती व्यक्ती सर्व काही शिकते. अनेक मुलं मात्र बुद्धिमान, ज्ञानी असतात, अभ्यासामध्ये हुशार असतात, चांगले क्रमांक काढतात, तर ती मुलं स्वतःच्या बुद्धीने नव्हे, परमेश्वर त्यांना बुद्धी देतो. प्रभूच्या ज्ञानाने सर्व करू शकतात. म्हणून प्रभू म्हणतो, त्याला हे कोण शिकवतो, मीच की नाही. मीच त्यांना सर्व कला शिकवतो, मीच त्यांना ज्ञान आणि बुद्धी देतो. माझी बुद्धी आश्चर्यकारक आहे, तुम्ही विचार करू शकणार नाही अशी माझी बुद्धी आहे. मी चातुर्याने, युक्तीने पण मी थोर आहे. इतकी माझी बुद्धी तेज चालत आहे, इतकं माझ्यामध्ये चातुर्य आहे. म्हणून प्रभू म्हणतो, आपला परमेश्वर पिता जो आहे तो ज्ञानी परमेश्वर आहे, इतका बुद्धिमान परमेश्वर आहे की आपण कल्पना पण करू शकत नाही. परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचं चातुर्य, परमेश्वराची बुद्धी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आपण ती समजू पण शकणार नाही, इतकी ती अगाध आहे, इतकी ती अगम्य आहे, इतकी ती खोल आहे परमेश्वराची बुद्धी.
जी समजण्यामध्ये माणसाला मात्र फार कठीण जाते. परमेश्वर इतका बुद्धिमान आहे, इतका मात्र हुशार, इतका ज्ञानी आहे की त्याच्या पुढे या जगातल्या कोणत्याही ज्ञानी माणसाचा टिकाव लागणार नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही हुशार आहोत, आम्ही बुद्धिमान आहोत, आम्हाला सर्व काही कळते किंवा आम्हाला सर्व काही समजते, इतकं ज्ञान मात्र आमच्या जवळ आहे. आणि अशा प्रकारे ती स्वतःला हुशार आणि स्वतःला बुद्धिमान समजतात. पण बायबल सांगते योग 37:24 म्हणून मनुष्य त्याचे भय धरितात, जे शहाणपणाचा अभिमान पाहतात त्याचकडे तो लक्ष देत नाही. जे स्वतःला शहाणे समजतात, शहाणेपणाचा अभिमान बाळगतात, अशा माणसाकडे देव लक्ष पण देत नाही. कारण देव पिता इतका बुद्धिमान आहे, इतका चतुर, इतका हुशार आहे की कोणाचा टिकाव परमेश्वर पिता पुढे लागणारच नाही. म्हणून आपण बायबलद्वारे पाहू की देव किती ज्ञानी आहे, तो परमेश्वर किती बुद्धिमान परमेश्वर आहे, त्याची बुद्धी किती तेज चालत आहे आणि तो कसं आपल्याला शिकवतो. ते प्रत्येक माणसामध्ये कला, चांगले गुण, चांगल्या गोष्टी शिकवणारा परमेश्वर आहे. आणि त्यामुळे मनुष्य बुद्धिमान बनतो, ज्ञानी बनतो, हुशार बनतो, कारण परमेश्वर पिता त्याला शिकवतो. तो मनुष्य स्वतःच्या अक्कलीने, स्वतःच्या बुद्धीने काहीच करू शकत नाही, कारण बुद्धी देणारा परमेश्वर आहे, अक्कल देणारा परमेश्वर आहे. तर आपण बायबलद्वारे पाहू देव किती बुद्धिमान आहे, परमेश्वर किती ज्ञानी आहे. आपण या जगातल्या अनेक ज्ञानी लोकांविषयी ऐकलं असणार, अनेक बुद्धिमान लोकांविषयी, अनेक वैज्ञानिक लोकांविषयी ऐकलेलं असणार की अमुक व्यक्ती किती ज्ञानी होती, किती बुद्धिमान होती, या व्यक्तीने अमुकाचा शोध लावला, अमुकावर अभ्यास केला किंवा मात्र त्या गोष्टीतले तत्व शोधले. पण आता आपण पाहू देव किती बुद्धिमान आहे, परमेश्वर किती ज्ञानी आहे, परमेश्वर पिता किती मात्र चतुर आणि हुशार परमेश्वर आहे की त्याच्या पुढे कोणाचा टिकाव लागत नाही, कोणाचं ज्ञान, कोणते माणसाचं ज्ञान देवापुढे चालत नाही, इतकं परमेश्वर पिता बुद्धिमान परमेश्वर आहे. हालेलुया, इतकं तो ज्ञानी परमेश्वर आहे. तर पहिलं वचन काय सांगते पहा, यशाया 40:28 वचनामध्ये तिथे वचन सांगते की तुला कळत नाही, तू ऐकले नाही काय, परमेश्वर सनातन देव, परमेश्वर दिगंतपर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत बघत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. काय सांगते बायबल, परमेश्वराची बुद्धी जी आहे ती अगम्य आहे. अगम्य म्हणजे जसं की आपण विचार करू शकत नाही, आपल्या बुद्धीच्या, आपल्या कल्पनेच्या, आपल्या विचाराच्या पलीकडे इतकी परमेश्वराची बुद्धी आहे, अगम्य आहे. भरपूर प्रमाणात, पुष्कळ प्रमाणात वाढणारी बुद्धी परमेश्वराची. आणि परमेश्वर पिता इतका बुद्धिमान परमेश्वर आहे की आपण जितकं परमेश्वर पित्याची बुद्धी ओळखत जाणार, जितकं माहिती करून घेत जाणार, तितके आपण खोलवर जाणार, तितकं मात्र ते कमी होणार नाही, उलट वाढतच जाणार. इतकी परमेश्वराची बुद्धी अगम्य आहे, ज्याच्या आपण कल्पना, विचार पण करू शकत नाही, आपल्या अवघ्या बाहेर आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे परमेश्वराची बुद्धी. हालेलुया, इतकं मात्र परमेश्वर पित्यामध्ये ज्ञान आहे, तो इतका बुद्धिमान परमेश्वर आहे. म्हणून बायबल काही सांगते पहा, दावीद म्हणतो स्तोत्र संहिता 139:6 तो काय म्हणतो, हे ज्ञान, ही बुद्धी तर माझ्या कल्पनेच्या पलीकडे, ही अगम्य, ही माझ्या अवघ्या बाहेरचे. काय म्हणतो दावीद, हे जे ज्ञान आहे प्रभू, तुमचे ज्ञान, ज्या ज्ञानाने तुम्हाला वेढिलेले, ज्या प्रकारे तू दुनिया बनवलेली आहे, सर्व गोष्टीचा परमेश्वर पिता तू हिसाब किताब ठेवत आहे, हे जे ज्ञान आहे हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे, अगम्य, हे माझ्या अवघ्या बाहेरचे, मला समजू शकत नाही, मी समजून घेऊ शकत नाही, असं असलेले प्रभू तुझं ज्ञान आहे. कोण समजून घेणारे ज्ञान,
कोणाला इतकं ज्ञान परमेश्वराचं कळणार, आणि कळलं असतं तर खरोखर मनुष्य सुद्धा इतका तेज आणि बुद्धिमान बनला असता. कारण परमेश्वराचं ज्ञान कल्पनेच्या पलीकडे, अवघ्या बाहेर आहे, अगम्य आहे, जे विचार पण करू शकत नाही असं आहे परमेश्वराचं ज्ञान. इतका परमेश्वर पिता बुद्धिमान आहे, हुशार आहे परमेश्वर पिता, इतका तू ज्ञानी परमेश्वर पिता आहे की या जगातल्या कोणत्या ज्ञानी माणसाची तुलना परमेश्वरासमोर होऊ शकत नाही. परंतु आज मनुष्य देवापेक्षा श्रेष्ठ बनत आहे की मात्र मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा मला देवापेक्षा अधिक ज्ञान आहे, माझ्यासारखा कोणी समजच नाही, माझ्यासारखा बुद्धिमान असा कोणी नाही. परंतु परमेश्वर पिता ज्ञानी परमेश्वर आहे, बुद्धिमान परमेश्वर आहे, त्याच्यासारखा कोणी मिळत नाही आणि कधी होणार पण नाही. इतका तो ज्ञानी परमेश्वर आहे, इतका तो बुद्धिमान परमेश्वर आहे की जितकं ज्ञान शोध जरा तितकं आणखीन खोलवर आपण जरा आणखीन प्राप्त करत राहणार, पण आपला शोध मात्र काही थांबणार नाही. इतकं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, इतकी बुद्धी आहे, इतकं सामर्थ्य आहे परमेश्वरामध्ये की आपला शोध कधी संपणार नाही. शोधतच राहणार, प्राप्त करतच राहणार, पण देवाचं ज्ञान मात्र काही संपणार नाही. हालेलुया. इतका तो बुद्धिमान, इतका तो चतुर आहे. म्हणून बायबल सांगते 40:13-14 देवाचा मंत्री होऊन देवाला कोणी ज्ञान शिकवलेलं आहे? देवाचा शिक्षक कोण आहे जो देवाला शिकवतो? आहे का कोण देवाचा मंत्री? आहे का कोण देवाचा शिक्षक? आहे का कोण जो देवाला ज्ञान शिकवेल? नाही, देवाला कोणी शिकवू शकत. देवाचा कोणी मंत्री नाही, देवाचा कोणी शिक्षक नाही. देव सर्वांचा मंत्री आहे, देव सर्वांचा शिक्षक आहे, देव सर्वांचा गुरु आहे, आणि देवाला कोणी शिकवू शकत नाही. तो ज्ञानी बुद्धिमान परमेश्वर आहे, त्याची बुद्धी तेज आहे. म्हणूनच त्याने इतकी दुनिया कशी बनवली बघा. परमेश्वर पित्याने जे आकाश पृथ्वी ही जी बनवलेली आहे ती सुद्धा ज्ञानाने आणि बुद्धीने बनवलेली आहे. बायबल सांगते इर्मया पुस्तकामध्ये 10-12 आपल्या बुद्धीने त्याने आकाश पसरिले, आणि इर्मया 51:15 ज्ञानाने विश्व स्थापिले आणि बुद्धीने आकाश पसरिले. देवपित्याने ज्ञानाने विश्व स्थापिले आणि बुद्धीने आकाश पसरिले. एवढे मोठे जे आकाश आहे आणि जी पृथ्वी आहे ती प्रभूने आपल्या बुद्धीने आणि मात्र आपल्या ज्ञानाने निर्माण केलेले, ज्ञानाच्या द्वारे बुद्धीच्या द्वारे बनलेले. म्हणून या पृथ्वीकडे आकाशाकडे पाहत असताना आपल्याला परमेश्वराचं ज्ञान दिसणार. कसा बनवला सूर्य जो पृथ्वीपेक्षा अनेक पटीने मोठा आहे? कसा बनवला चंद्र जो रात्रीच्या वेळी येतो? कसे बनवले तारे जे मात्र प्रकाश देतात? जसे की आकाश परमेश्वराने कसं बनवले, पावसाची निर्मिती, उन्हाची थंडीची निर्मिती देवाने कशी केलेली, झाडे पाने प्राणी पक्षी जीव जंतू देवाने कसे बनवले, वेगवेगळे प्राणी वेगवेगळे पक्षी, वेगवेगळा रंग असलेले प्राणी पक्षी, वेगवेगळे रंग असलेले फुले फले, देवाने कसा रंग त्याच्यात ओतला, कशा प्रकारे परमेश्वराने ही पृथ्वी बनवली आणि आकाश बनवले. त्याकडे पाहताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देवाचं ज्ञान झलकणार. कसं बनवलं ज्ञानाने बुद्धीने देवाने सर्व गोष्टी, कशा प्रकारे देवाने निर्मिती केलेली आहे. पक्षी कसे आवाज करत आहेत, प्राणी कसे आवाज करत आहेत, मनुष्य कसा बोलत आहे, अनेक वस्तूतून कोणता आवाज येते, प्रत्येक वस्तूचा वापर कशा प्रकारे, हे सर्व परमेश्वराने तयार केलेले आहे. त्या वस्तूकडे पाहताना परमेश्वराचं ज्ञान आपल्याला दिसणार, परमेश्वर पित्याची बुद्धी आपल्याला दिसणार. कारण परमेश्वर पित्याने आपल्या बुद्धीने आपल्या ज्ञानाने हे विश्व तयार केलेले आहे, ही सृष्टी बनवलेली आहे, हे आकाश बनवलेले आहे, प्रत्येक वस्तूची निर्मिती केलेली आहे ज्ञान आणि बुद्धीने. हालेलुया हालेलुया. म्हणून बायबल सांगते परमेश्वर पित्याचं जे ज्ञान आहे, परमेश्वर पित्याची जी बुद्धी आहे ती मात्र मनुष्य समजू शकत नाही. इतकं ती अगम्य आहे, इतकं ती खोल आहे परमेश्वरची बुद्धी.
अगाध आहे परमेश्वराची बुद्धी, इतकी ती खोल आहे परमेश्वराची बुद्धी, अगाध आहे, अमर्याद आहे, भरपूर आहे, कल्पनेच्या पलीकडे, अगम्य परमेश्वराची बुद्धी, परमेश्वर पित्याचे ज्ञान जे समजू शकत नाही आपल्याला, आपल्या समजण्याच्या पलीकडे परमेश्वराचं ज्ञान, इतकं परमेश्वर पिता ज्ञानी, बुद्धिमान आणि चतुर आणि हुशार परमेश्वर आहे. हालेलुया. हा बायबल काय सांगते दानिएल या पुस्तकामध्ये, वचन सांगते दानिएल 2 अध्यायामध्ये, त्या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा, या राजाला एक स्वप्न पडले आणि मात्र तो सकाळी जागा झाला आणि त्याची तळमळ झाली. म्हणजे तू मात्र त्याला जे स्वप्न पडले होते ते स्वप्न मात्र पाहून मात्र त्याच्या मनाची तळमळ झाली. हे स्वप्न त्याचा अर्थ काय असेल यासाठी या मात्र नबुकदनेस्सर जो बाबेलाचा राजा होता मात्र त्याला कळावे म्हणून त्याने सर्व ज्ञानी लोकांना, ज्ञानी, ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक जे होते या सर्व लोकांना त्याने बोलवले, सर्व ज्योतिषांना, पंडित लोकांना त्याने बोलवले आणि त्या लोकांना त्याने काय म्हटलं की तुम्ही मला माझं स्वप्न सांगा आणि माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगा. तेव्हा ज्ञानी, ज्योतिषी, पंडित जे होते, तांत्रिक जे कोणी, ते सर्व काय सांगते पहा राजाला, महाराज तुम्ही तुमचं स्वप्न आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ सांगू. पण राजा म्हणतो नाही, मला कसं कळेल की तुम्ही अर्थ बरोबर सांगितलंय असं, तुम्ही माझं स्वप्न माझं सांगतील तेव्हाच मला कळेल की तुम्ही त्याचा अर्थ पण बरोबर सांगतील असं. म्हणून तुम्हाला मला पडलेले स्वप्न पण सांगायचंय आणि त्या स्वप्नाचा अर्थ पण सांगायचंय. तेव्हा हे ज्योतिष ज्ञानी लोक जे होते ते राजाला काय म्हणतात, महाराज वचन काय सांगते बघा त्याच्यामध्ये 11 वचना, देवाशिवाय मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणालाही मात्र तुम्हाला तुमचं स्वप्न सांगता येणार नाही. देवाशिवाय या जगात असा एकही मनुष्य नाही की तुम्हालाही स्वप्न सांगेल की तुम्हाला काय स्वप्न पडले. पहा, आपण मात्र एखाद्या व्यक्ती स्वप्न झालं अर्थ सांगू शकतो, पण त्या व्यक्तीला निदान स्वप्न कसं पडले, कोणतं पडले, कसं सांगणार आपण, कसं कळणार, आपल्याला कळू शकत नाही की त्याला कोणते स्वप्न पडले ते. आणि राजा नबुकदनेस्सर राजा म्हणतो मला माझं स्वप्न पण सांगायचं, स्वप्न सांगितलं तर मला कळेल की तुम्ही अर्थ बरोबर सांगतो. पण ज्ञानी लोक म्हणत आहे, ज्योतिषी लोक म्हणत आहे, महाराज मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाला सांगता येणार नाही, देवच तुम्हाला तुमचं स्वप्न सांगू शकतो आणि अर्थ बाकी कोणालाच नाही. तेव्हा राजाला राग आला, या नबुकदनेस्सर राजाला राग आला आणि राजाने म्हटलं जेवढे बाबेल देशात ज्ञानी लोक आहेत, जेवढे ज्ञानी ज्योतिष सर्वांचा वध करा, सर्वांना मारून टाका. आता ज्ञानांचा वध करायचा तर त्याच्यामध्ये दानिएल आणि दानिएलचे मित्र पण आले, शद्रेक, मेशक, अबेदnego हे पण त्याच्यात आले, दानिएल पण आला. आता यांचा पण मात्र वध होणार, यांचा पण मात्र अंत होणार, मारून टाकणार. तेव्हा मात्र ही गोष्ट दानिएल पर्यंत आली, दानिएलने ही गोष्ट कळली. तेव्हा दानिएलने राजाने पाठवलेल्या माणसाबरोबर दानिएलने चतुर्याने भाषण केले आणि त्याने म्हटलं मला राजाकडे घेऊन चला. तेव्हा दानिएलला राजाकडे आणले आणि दानिएलने राजाला म्हटलं महाराज मला थोडं अवकाश द्या, मला थोडी वेळ द्या, म्हणजे तुम्हाला कोणते स्वप्न पडलेले ते स्वप्न आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. तेव्हा राजाने दानिएलला वेळ दिली. राजा दानिएल घरी आला आणि दानिएलने आपल्या मित्रांना ही बातमी कळवली आणि त्याने म्हटलं की स्वर्ग पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे प्रार्थना करा की परमेश्वर पित्याने आपल्याला स्वप्न प्रकट करावे. तेव्हा मात्र दानिएलचे मित्र हे प्रार्थना करू लागले. जेव्हा ते प्रार्थना करत होते तेव्हा बायबल सांगते की परमेश्वर पित्याने दानिएलला मात्र त्यांना हा दृष्टांत, स्वप्न दृष्टांताच्या द्वारे प्रकट केले. प्रभूने नबुकदनेस्सर राजाला जे स्वप्न पडले होते ते स्वप्न दानिएल यांना प्रकट केले आणि दाखवले की त्याला नक्की काय स्वप्न पडले होते ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा मात्र दानिएलने परमेश्वर पित्याला धन्यवाद दिला. धन्य परमेश्वर पिता, कारण तुम्हाला सर्व शक्य आहे, तुम्हाला काही अशक्य नाही. तुम्ही ज्ञानी परमेश्वर, बुद्धिमान परमेश्वर आहात, तुम्ही जिवंत परमेश्वर आहात. आणि मग दानिएलने जाऊन
हे स्वप्न राजाला सांगितलं आणि म्हटलं, महाराज, अशा प्रकारचा पुतला मात्र तुम्ही पाहिला, ज्या पुतल्याचे भाग मात्र वेगवेगळ्या प्रकारचे होते. सोन्याचा भाग, मातीचा भाग, लोखंडाचा आणि पितळेचा भाग होता. आणि मात्र हे जो पुतला तुम्ही पाहिला आणि त्याचे वेगवेगळे भाग जे तुम्ही पाहिले, त्या प्रकारे हा जो पुतला आहे हा मात्र त्याच्यातून म्हणजे वेगवेगळे राज्य निघणार. जसं की मात्र सोन्या रुपयाचं राज्य, पितळेचं, लोखंडाचं, मातीचं, हे मात्र वेगवेगळे राज्य मात्र तयार होणार. या संबंधाने दानिएलने या राजाला त्याचं स्वप्न आणि त्याचा अर्थ पण सांगितला. तेव्हा राजा काय करत आहे, राजा दानिएलला साष्टांग नमस्कार घालत आहे आणि राजा म्हणते, लवकर नैवेद्याला दानिएल पुढे. म्हणजे राजाने दानिएलला डायरेक्ट देवच बनवून टाकलं. तेव्हा राजा काय म्हणत आहे बघा, वचनात 47 वचनात, दानिएल 2:47, राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव, राज्य राजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. काय सांगते वचन? राजा नबुकदनेस्सर, राजा बाबेलाचा राजा काय म्हणत आहे, तुझा देव परमेश्वर साधारण देव मिळत नाही, राज्य राजेश्वर देवाधिदेव आहे. त्याला हे रहस्य प्रगट करता आलंय म्हणून तो रहस्य प्रगट करणारा परमेश्वर आहे, ज्ञानी आणि बुद्धिमान परमेश्वर. त्याने तुला हे स्वप्न प्रगट केले आणि त्याने तुला हे रहस्य म्हणजे स्वप्नाचा अर्थही प्रगट केला. हे रहस्य तुला कळवले परमेश्वर पित्याने, म्हणून तो देवाधिदेव, राज्य राजेश्वर आहे, त्याच्यासारखा देव नव्हे. या नबुकदनेस्सर राजाला परमेश्वराची ओळख पटली गेली आणि या राजाने पुढे परमेश्वर पित्यावर भरोसा ठेवला. बघा, आपला देव असा ज्ञानी परमेश्वर आहे, इतका बुद्धिमान परमेश्वर आहे की तो देवाधिदेव, राज्य राजेश्वर आहे, तो रहस्य प्रगट करणारा परमेश्वर आहे. इतका तो ज्ञानी आहे, इतका तो बुद्धिमान परमेश्वर आहे की आपण विचार पण करू शकत नाही, कल्पना पण करू शकत नाही. इतका तो बुद्धिमान आहे आपला परमेश्वर पिता, इतका ज्ञानी परमेश्वर पिता आहे. हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते पहा, वचन सांगते जे ज्ञान आहे इफिसियन्स पत्रामध्ये 3 अध्याय 9 ते 11 वचनापर्यंत देवाची नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीद्वारे आता कळावे. देवाचे नानाविध ज्ञान, अनेक प्रकारचं असलेलं देवाचं ज्ञान आहे. काय सांगते, प्रभू येशूच्या द्वारे, प्रभू येशूपासून देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातल्या अधिकाऱ्यांना, अधिपतींना मंडळीच्या द्वारे कळावे. ख्रिस्ताचे ज्ञान मंडळीला कळावले, मंडळीच्या द्वारे त्या अधिकाऱ्यांना आणि अधिपतींना कळावे. देवाचं ज्ञान कसं आहे, नानाविध ज्ञान आहे, अनेक प्रकारे असलेलं ज्ञान. हालेलुया. जसं की बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये कला आहे, ती कला अशी मात्र त्याला चित्र काढण्याची कला आहे, तो हवे तशा प्रकारे तो चित्र काढणार. तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये कला आहे कपडे शिवण्याची, तो कपडे व्यवस्थितरित्या शिवणार. तिसऱ्या व्यक्तीमध्ये कला आहे लाकडाची कामे करण्याची, लाकडापासून अनेक वस्तू साहित्य बनवण्याची, तो तेच काम करणार. म्हणजे जशी त्याच्यामध्ये कला आहे त्या प्रकारे तो ती सर्व कामं करणार. काही असा व्यक्ती आहे जो लाकडाची कामे, चित्र काढणे, कपडे शिवणे, सोन्या चांदीचे दागिने बनवणे, मातीची भांडी बनवणे आणि घरे बांधणे, अनेक वस्तू तयार करणे किंवा मात्र शेतीवाडीची तयारी करणे, सर्व काही करू शकतात का? नाही. हा, एखाद्या व्यक्तीमध्ये भरपूर प्रकारची कला असू शकते जो काही प्रकारे भरपूर कामं करणार, पण सृष्टीतल्या सर्व कला एका व्यक्तीत असू शकत नाही. भले अनेक प्रकारच्या कला असू शकतात पण सर्व प्रकारच्या नाही. जे नानाविध ज्ञान आहे, अनेक प्रकारचं ज्ञान आहे, ते फक्त परमेश्वरामध्ये. आणि प्रभू असं ज्ञान अनेक लोकांना देतो, ज्याच्यातले काही गोष्टी आहेत त्या परमेश्वर पिता मानवाला देतो. आणि परमेश्वरामध्ये नानाविध ज्ञान आहे, अनेक प्रकारचं ज्ञान आहे जे विचार पण करू शकत नाही. म्हणून बघा, परमेश्वर पित्याने
जातीचे प्राणी, अनेक प्रकारचे पक्षी बनवले, अनेक तऱ्हेचे जीव बनवले परमेश्वर पित्याने, देव पित्याने या सर्व गोष्टी मात्र तयार केल्या. हालेलुया, हालेलुया. या जगात जर पाहिलं तर इतक्या प्रकारच्या जाती आहेत, इतक्या जाती की त्याची आपण गणना करू शकत नाही. म्हणजे प्राण्यापासून, पक्षापासून, जीव जंतूपासून इतक्या जाती आहेत की मात्र त्या जाती आपण म्हणजे त्याची संख्या आपण सांगू शकत नाही. काही व्यक्तीने त्याचा शोध लावला, त्याला फक्त इथपर्यंत कळलं, त्याने असंही म्हटलं अद्यापही अनेक प्रकारचे जीव आहेत, अनेक प्रकारच्या जाती आहेत ज्याची गणना करू शकत नाही. अद्यापर्यंत असे जीव आहेत जे आम्हाला अद्याप सापडले नाही, आहेत पण सापडले नाही, आणि आहेत पण आम्ही गणना करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आसपास काही लोकांनी जेव्हा गणना केली, जेव्हा मात्र प्राणी, पक्षी, जीव जंतू यांच्या जातीची म्हणजे यांचे मात्र किती प्रकार आहेत, तेव्हा त्यांना हे करून आलं की 8,70,00,000. त्यांनी जेव्हा हे काढलं, काही गोष्टीचा शोध केला, तेव्हा त्यांना हे करून आल्याची संख्या की 8,70,00,000 मात्र त्याचे प्रकार आहेत. म्हणजे प्राणी, पक्षी, जीव जंतू, मनुष्य यापासून जे प्रकार आहेत जातीचे ते 8,70,00,000. तरी त्याने पुढे असंही म्हटलं अद्याप राहिलेले ज्याचा आम्ही शोध केलेला नाही, अद्याप आहे जीवाणू, अद्याप आहे तसे जीव जंतू ज्याची अद्याप आम्ही गणना केली नाही. मग विचार करा, 8,70,00,000. मग देवाने प्रत्येक कसं बनवलं, ज्ञान किती, विचार करा परमेश्वरामध्ये. हालेलुया. आपण मातीपासून भांडी, अनेक प्रकारची भांडी बनवणार, लाकडापासून अनेक साहित्य वस्तू तयार करणार किंवा इतर काही आपण प्रकार तयार करणार. परमेश्वराने कोटीवारी, लाखो कोटीवारी मात्र हे सर्व प्रकार बनवलेले आहेत. अद्यापर्यंत मनुष्याने शोधले सुद्धा नाही की अद्याप किती आहेत प्रकार ते. अद्यापर्यंत मानवाला कळलं सुद्धा नाही, इतकं देवाने अगोदर बनवून ठेवलेलं आहे. विचार करा देवाचं ज्ञान किती तेज आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची बुद्धी किती तेज आहे, परमेश्वर पित्याचं ज्ञान किती तेज आहे. बायबल सांगते इतका तो ज्ञानी परमेश्वर आहे, इतका तो बुद्धिमान परमेश्वर आहे. परमेश्वर पिता इतकं तेज आहे परमेश्वराचं ज्ञान. हालेलुया. मला वचन सांगते नाना विद्य ज्ञान, अनेक प्रकारचं असलेलं ज्ञान जे परमेश्वर पित्यामध्ये. म्हणून पौल काय म्हणतो पहा, कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये 6 ते 8 वचनापर्यंत त्या ठिकाणी संत पौल म्हणतो आम्ही जे तुम्हाला ज्ञान सांगतो ते या युगाचे नाही, या जगाचे नाही, त्या परमेश्वराचे. हे ज्ञान कसंही पाहतो म्हणतो. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. ते गुप्त ठेवले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमिले होते. ते या युगातल्या अधिकारातील कोणालाही कळले नव्हते, आणि त्याला ते कळले असते तर त्याने गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिल्ले नसते. काय सांगते बायबल? कोण म्हणतो मी तुम्हाला असं ज्ञान सांगतो जे एकदम खोल आहे, जे गहन आहे, जे अगोदर कोणाला कळले नव्हते, गुप्त ठेवले होते, पण आता आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे ज्ञान प्रगट झालेले आहे जे आम्ही तुम्हाला सांगतो. जर हे ज्ञान अगोदर कळले असते लोकांना, अधिकाऱ्यांना, तर त्याने प्रभू येशूला वधस्तंभावर खिल्ले नसते. असं ज्ञान आम्ही तुम्हाला कळवतो जे अद्भुत आहे, जे खोल आहे, जे आश्चर्यचकित आहे, असं ज्ञान आम्ही तुम्हाला कळवतो. हे प्रभूचे ज्ञान आहे जे गुप्त ठेवण्यात आले होते. हालेलुया. असं ज्ञान ज्याच्या बाबतीत आपण विचार करू शकत नाही. अनेक प्रकारे असलेले परमेश्वराचं ज्ञान आहे, परमेश्वराची बुद्धी आहे, परमेश्वर पित्याची समज आहे. इतका तो ज्ञानी परमेश्वर आहे. बायबल ते सांगते योग 36 अध्याय 5 त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे. काय सांगते वचन? त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे जसं की मोठे आहे परमेश्वर पित्याचे ज्ञान, प्रचंड आहे, एक मोठे भव्य. पुढे वचन सांगते योग 36:22 त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे?
काय सांगते? परमेश्वर समान शिकवणारा गुरु, टीचर, सर कोण आहे दुसरा? देव जे शिकवतो ना त्याच्यासारखा कोणच अद्यापर्यंत निर्माण झाला नाही शिकवणारा. असा आहे तो गुरु, असा आहे तो शिक्षक, असा आहे तो शिकवणारा सर, परमेश्वर पिता. मग बायबल सांगते त्याच्यासारखा शिकवणारा शिक्षक दुसरा कोण आहे? कोणच नाही. इतका तो ज्ञानी, इतका तो बुद्धिमान, चतुर आणि हुशार परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून त्याचं ज्ञानबळ प्रचंड आहे, भरपूर मोठं आहे, भरपूर प्रमाणात आहे देवाच्या ज्ञानाची ताकद. हालेलुया. इतका आपला परमेश्वर पिता ज्ञान आहे. बघा अद्यापर्यंत जर खरं हकीकत मध्ये पाहिलं तर या ज्ञानाचा शोध अद्यापही कोणी केलेला नाही, कोणाला ते सापडलं नाही अद्यापर्यंत. हे जे खरं ज्ञान आहे ते फक्त ज्ञानाचे काही पाठ आपल्याला सापडल्या, पण खरं ज्ञान जर पाहिलं परमेश्वराचं अद्यापर्यंत मनुष्य ओळखू शकला नाही. काय सांगते बघा बायबल? वचन सांगते इयोब या पुस्तकामध्ये 28 अध्यायामध्ये 12 ते 23 वचनापर्यंत, तरी पण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही. जे जीविताच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो ती माझ्या ठाई नाही, समुद्रही म्हणतो ती माझ्या जवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ती मिळत नाही, चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफिरचे सोने, गोमेट व नीलमणी भारभार देऊनही त्याचा मोल होत नाही. सोने व काच मणी ही त्याच्या बरोबरची नाही, उंची सोन्याच्या नगाने त्याचा मोबदला होत नाही. प्रभार, स्फटिक याची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्याहूनही अधिक आहे. कुश देशाचा पुष्पराग त्याच्या तोंडीचा नाही, 52 कशी सोने त्याची तुल्य नाही. तर मग ज्ञान कुठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जीविताच्या नेत्रांना अगोचर आहे, आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनास्थान व मृत्यू म्हणतात आमच्या कानी केवळ त्याची वार्ता आहे, वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो, त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. काय सांगते वचन? ज्ञान कुठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? अधोलोक म्हणतो मला माहिती नाही, फक्त माझ्या कानी वार्ता आली होती की ज्ञान आहे. पक्षाला माहिती नाही, प्राण्यांना माहिती नाही, समुद्र म्हणतो मला पण माहिती नाही, आकाश म्हणते मला पण माहिती नाही. सर्व म्हणतात हे ज्ञान कुठून आहे, किती, कसं आहे, सर्व म्हणतात की आम्हाला कोणालाच माहिती नाही. या ज्ञानाची बराबरी, या बुद्धीची बराबरी कोणच करू शकत नाही. ना सोने ना चांदी, ना हिरे ना मोती ना रत्न, कोणच नाही. कोणालाच माहिती नाही या ज्ञानाचे ज्ञान कुठून येते, बुद्धीचे स्थान कुठे आहे ते कोणालाच माहिती नाही. पुढे वचन काय सांगते? हे फक्त परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वरच त्याचा मार्ग जाणतो, त्याचे स्थान त्यालाच माहिती आहे. फक्त प्रभूला, फक्त देव पित्याला, कारण त्याच्याकडून ते सुरू झालेलं आहे, त्याच्याकडून त्याची निर्मिती झालेली आहे या ज्ञानाची. म्हणून या जगात अद्याप कोणाला सापडलं नाही, ना मनुष्याला, ना प्राण्यांना, ना पक्ष्यांना, ना समुद्राला, ना अधोलोकाला, कोणाला सापडलं नाही. इतकं अगाध आहे, इतकं अगम्य आहे, इतकं खोल आहे, इतकं गहन आहे परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची बुद्धी, परमेश्वर पित्याचे चातुर्य. हालेलुया, हालेलुया. मग देव पिता इतका ज्ञानी आहे, देव पिता इतका हुशार बुद्धिमान परमेश्वर आहे की मात्र जर या परमेश्वर पित्याच्या सहवासात आपण राहिले तर मग आपण पण बुद्धिमान बनणार, आपण पण ज्ञानी आणि हुशार बनले जाणार. इतका प्रभू हुशार आहे. बघा मनुष्य अनेक वेळेला एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या हुशार व्यक्तीच्या सहवासात, एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात, एखाद्या व्यक्तीला ज्या कला ठाऊक असतात त्या व्यक्तीच्या सहवासात, की त्याच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल. जर परमेश्वराच्या सहवासात राहिले तर विचार करा किती शिकायला मिळेल, किती ज्ञान मिळेल, किती बुद्धी मिळेल, किती समज मिळेल जर प्रभूच्या सहवासात राहिले तर. कारण सर्व प्रकारचं ज्ञानच परमेश्वरामध्ये, सर्व कला शिकता येतील जर प्रभूच्या सहवासात राहिले तर. हालेलुया, हालेलुया. म्हणून बघा वचन काय सांगते, मत्ते 13:53-54 वचना. प्रभू येशू ज्या नाझरेत गावी आपल्या स्वतःच्या गावी जेव्हा आले
गावातले लोक काय म्हणू लागले, ते वचन सांगते की ह्याला हे ज्ञान, ह्याला ही शिकवण कुठून आली, हे ज्ञान कुठून, ही विद्या, ही शिकवण कुठून, मात्र हे चमत्कार करण्याची शक्ती कुठून, अद्भुत कार्य करण्याची शक्ती कुठून. म्हणजे ते आश्चर्यचकित झाले, ज्ञान आलं कुठून, इतकं ज्ञान कसं याला. प्रभूमध्ये इतकं ज्ञान होतं, इतकी बुद्धी होती, इतकं सामर्थ्य की मात्र लोकही चकित व्हायचे, आलं कुठून इतकं ज्ञान. बायबल तर सांगते लूक 2 अध्याय 40 आणि 52 वचनात बायबल सांगते प्रभू येशू ज्ञानामध्ये परिपूर्ण होत गेला. ज्ञानात लहानपणापासून प्रभू कशात वाढत गेले बघा. बायबल सांगते लूक 2 अध्याय 40 आणि 52 वचनामध्ये. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते तो बालक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने परिपूर्ण होत गेला. ज्ञानाने बालक प्रभू येशू लहानपणापासून ज्ञानात वाढत गेले. 52 वचनात येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या आणि माणसाच्या कृपेत प्रभू वाढत गेले. ज्ञानात वाढत होते प्रभू. आणि म्हणून बायबल काय सांगते पहा, जेव्हा पवित्र माता मरियम आणि योसेफ प्रभू येशूला, जेव्हा प्रभू 12 वर्षाचे होते तेव्हा यरुशलेमेत वलांडराच्या सणासाठी ते गेले होते. आणि वलांडराच्या सणात गेले असताना त्या ठिकाणी मात्र सण आटोपल्यानंतर पवित्र माता मरियम आणि योसेफ तिथून निघाले. परंतु बाल येशू म्हणजे प्रभू येशू तिकडेच ते यरुशलेमेतच राहिले. त्यांना कळलं नाही. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांना कळले की मात्र बाल आपल्या बरोबर नाही. म्हणजे ते निघाल तर कळलं की बाल आपल्या बरोबर नाही. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा तिथे येऊन पोचले तेव्हा पाहतात तर काय, तो गुरुजनामध्ये प्रश्न करताना आणि उत्तर देताना त्यांना आढळून आला. बायबल काय सांगते बघा त्याच्यामध्ये, वचन सांगते 46 ते 47 वचनात. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्याला मंदिरात गुरुजनामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. काय सांगते, गुरुजनामध्ये तो बसलेला होता आणि त्यांचं भाषण ऐकून त्याला प्रश्न करत होता. गुरु, शिक्षक, ज्यांना माहिती होती, जे शिकलेले होते, जे पुढारी होते, ज्यांना शास्त्राची माहिती होती, त्यांना तो प्रश्न करत होता. 12 वर्षाचा प्रभू येशू. आणि वचन सांगते की त्याच्या बुद्धीवरून, त्याच्या उत्तरावरून हे सर्व लोक थक्क झाले. काही ज्ञान, काही बुद्धी, काही शिक्षण, किती ज्ञान त्याच वेळी होतं प्रभूमध्ये. प्रभू भले प्रभू असून मानव रूपात आले, मानव रूपात प्रभूने जन्म घेतला, पण प्रभूची बुद्धी मात्र तेज होती. प्रभू ज्ञानाने, बुद्धीने मात्र पूर्ण रीतीने भरलेले होते की प्रभू समोर मात्र गुरु, शिक्षक, जे ज्ञानी, पुढारी, शास्त्री, पंडित सर्व चकित व्हायचे, गप्पा बसायचे, तोंडे बंद व्हायचे त्यांचे. इतकं ज्ञान, इतकी बुद्धी प्रभू येशूमध्ये. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वरामध्ये वाढणं तर परमेश्वराची बुद्धी आपल्याला मिळणार प्रभूच्या सहवासात राहिले तर. नेहमी ज्ञानी लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो, आता प्रभू येशूच्या सहवासात राहा, नक्की बुद्धिमान बनतील. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, वचन सांगते की मात्र योहान 7 अध्याय 14 ते 16 वचनात यहुदी लोक काय म्हणत आहे, याला ही विद्या कशी आली. त्या प्रभू म्हणतो, मी जे शिकवतो ती शिकवण माझी नाही, माझ्या पित्याची आहे. पित्याने मला शिकवलेले. यहुदी लोक काय म्हणतात, त्याला विद्या आली कुठून, शिकला नाही, शाळेत गेला नाही, काहीच नाही, आली कुठून आली विद्या. देव पित्याने प्रभू येशूला शिकवले होते. प्रभू मानव बनून आले होते पण आपल्या पित्याकडून शिकवत होते. आज आपल्याला कोणाकडून शिकायचंय, परमेश्वर पित्याकडून, प्रभू येशूकडून आपल्याला शिकायचंय, ही विद्या शिकायचंय, प्रभूच्या सहवासात राहून आपल्याला शिकायचंय. म्हणून यहुदी म्हणत आहे, याला ही विद्या आली कुठून, कसा शिकला तो, पित्याच्या द्वारे शिकला गेला. आज आपल्यालाही परमेश्वरापासून शिकायचंय, जे उत्तम ज्ञान आहे, जे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे परमेश्वर पित्याकडे, त्याकडून आपल्याला शिकायचंय. यार आपला परमेश्वर पिता बुद्धिमान परमेश्वर आहे. काय सांगते पहा वचन, रोमकरस पत्रामध्ये 11 अध्याय 33 वचनात, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे.
संपत्ती किती खोलवर आहे, जितकं शोधत जातो तितकं मिळतच जाते, तितक्या आत आहे ती, संपतच नाही. इतकं ज्ञान आहे परमेश्वरामध्ये, इतकी बुद्धीची ज्ञानाची संपत्ती परमेश्वराची अगाध इतकी खोल आहे. हालेलुया. कंसेकरस पत्र 2:2-3 ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. प्रभू येशूमध्ये सर्व ज्ञानाचे, बुद्धीचे, सर्व निधी, सर्व संपत्ती जे आहे, ज्ञान जे ही गुप्त आहे. अद्याप कोणाला खरोखर कळालेलं नाही. हे जे खोलवर जे ज्ञान आहे, जे गहन ज्ञान आहे, अगाध ज्ञान, जे आजपर्यंत कोणाला नीट कळलं नाही, गुप्त आहे बायबल सांगते. हे जे निधी आहे ज्ञानाचे, बुद्धीचे निधी, ते इतकी खोलवर आहे की अद्यापर्यंत खरोखर कोणी ओळखू शकला नाही. हालेलुया. मग इर्मिया 32:19 तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी परमेश्वर आहेस. आपला देव इतका चातुर्याने थोर आणि कृतीने पराक्रमी परमेश्वर आहे. इतकं चातुर्याने थोर, इतका चतुर आहे आपला परमेश्वर, इतका हुशार आणि बुद्धिमान आहे आपला परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. पुढे तर वचन सांगते सूत्र संहिता 147:5 आमचा प्रभू थोर व महासामर्थ परमेश्वर आहे, त्याची बुद्धी अमर्याद आहे. आपला प्रभू महासमर्थ परमेश्वर, महासमर्थ, सामर्थ्यवान परमेश्वर, आणि त्याची बुद्धी अमर्याद आहे. अमर्याद, विचार करू शकत नाही, कल्पनेच्या पलीकडे भरपूर मोठी अशी परमेश्वराची बुद्धी आहे. असं परमेश्वराचं ज्ञान आहे जे वाढतच जाते पण संपत नाही. असं ज्ञान आहे परमेश्वरामध्ये, अशी बुद्धी परमेश्वरामध्ये, इतका ज्ञान आहे आणि इतका बुद्धिमान परमेश्वर आहे की मात्र बायबल काय सांगते बघा, सुंदर वचन. पहिले पत्र 1:25 कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे. तर माणसाचं ज्ञान देवाचं ज्ञान किती श्रेष्ठ असणार. देवाचा मूर्खपणा, या जगातल्या सर्व ज्ञानी लोक आहेत ना, त्यांच्यापेक्षा देवाचा मूर्खपणा श्रेष्ठ आहे. ज्ञानी माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. तर देवाचं ज्ञान किती श्रेष्ठ असणार विचार करा. देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानावर श्रेष्ठ आहे, तर देवाचं ज्ञान किती श्रेष्ठ असणार. हालेलुया. परमेश्वराचं ज्ञान अत्युत्तम आणि अतिश्रेष्ठ ज्ञान आहे आणि आपल्याला ते मिळवायचं आहे. इफिसियन्स पत्रामध्ये 4:11-13 तिकडे वचन काय सांगते, कित्येकाला त्याने प्रेषित, शिक्षक, पालक, संदेष्टे अशा प्रकारे त्याने नेमले. का नेमले परमेश्वर पित्याने? प्रभू येशूने लोकांची का नेमणूक केली? तर देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तथ्य संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वप्रत पूर्ण मनुष्यप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. प्रभूने आपल्याला नेमून दिलेले आहे त्याच्या सेवेसाठी, कार्यासाठी, कुठे पोचण्यासाठी. आपल्याला का त्याने नेमले, का निवडले त्याने आपल्याला, कुठे पोचायचंय? तर वचन सांगते तत्व संबंधी परिपूर्ण ज्ञानाकडे आणि बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण येऊन पोचावे म्हणून आपल्याला ही देणगी दिलेली आहे. म्हणून आपल्याला निवडलेले आहे की आपण ख्रिस्ताच्या त्या ज्ञानापर्यंत आणि बुद्धीपर्यंत पोचावे म्हणून. तर आता कोणी पोचलं नाही. प्रभू आपली निवड करत आहे, आपली गरज करत आहे की आपण त्या ज्ञानाप्रत पोचावे, बुद्धीप्रत पोचावे म्हणून ख्रिस्ताचं ज्ञान, ख्रिस्ताच्या बुद्धीपर्यंत पोचायचंय. आज अनेक लोकांना बायबलची माहिती नाही, बायबलच्या वचनाची माहिती नाही, बायबलच्या गोष्टींची माहिती मिळत नाही. किंवा अनेक प्रार्थनेला येतात, आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, धंदा पाहिजे, कुटुंब पाहिजे, मुलाबाला पाहिजे, बस. पण बायबलचं ज्ञानच शोधत नाही, बायबलच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, बायबल बाबतीत आपल्याला काय शिकवण्यात येत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, खोलवर जात नाही बायबलच्या शिकवणी. प्रभू सांगतो, वचन सांगते, प्रभूने आपल्याला का देणगी दिलेली आहे, आपल्याला का निवडलेलं आहे, आपल्याला ज्ञानाप्रत पोचायचंय, आपल्याला बुद्धीप्रत पोचायचंय म्हणून. पण कोणी पोचतच नाही, फक्त आरोग्यापर्यंत पोचतात, शांतीपर्यंत पोचतात, धंद्यापर्यंत, कुटुंबापर्यंत, बस. देवाच्या ज्ञानापर्यंत कोणाला पोचायचं नाही, देवाच्या बुद्धीपर्यंत कोणाला पोचायचं नाही.
निवडत आहे. कारण हे जगाचं ज्ञान मूर्खपणाचं आहे. आज मनुष्य जगाचं ज्ञान शोधतो. ही वस्तू कशी बनवता येईल, ती गोष्ट कशी करता येईल, याच्यामध्ये मी पुढे कसा जाईल, याच्यात पहिला क्रमांक कसा येईल. पण देवाच्या ज्ञानात, वचनात, बायबलमध्येच कोणाचं वाढत नाही. जगाचं मूर्खपणाचं ज्ञान पकडलेलं आहे. वचन ते सांगते की मात्र कोरिन्थीकरास पहिले पत्र 1:20 देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले. आणि यशाया 44:25 ज्ञानास मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरविणारा मी आहे. परमेश्वर पिता काय म्हणतो, ज्ञानी लोकांना मागे लुटून देतो मी. ज्ञान जो गर्व अहंकार बाळगतात, माझ्यासारखं कोणच नाही, मला ज्ञान आहे, मी शाण आहे, मी हुशार आहे, मला कळते, बायबल सांगते प्रभू त्याला लोटून देतो, ढकलून देतो, मागे सारून देतो. आणि वचन सांगते त्यांना त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवतो परमेश्वर. म्हणून जगाचे ज्ञान देवाने मूर्ख ठरवले. कारण जगाच्या ज्ञानात पाप आहे, अहंकार आहे, वाईट आहे. आपण पाहतो लोकांना ज्ञानाने अनेक गोष्टी बनवल्या, अनेक अशा गोष्टी बनवल्या ज्या माणसाला पापाकडे नेतात. नशेचे पदार्थ बनवलेले आहेत, पाप करण्याच्या गोष्टी बनवलेल्या आहेत, माणसाला पापात मोहात टाकण्याच्या वस्तू तयार केलेल्या आहेत, माणसाचा घात नाश कसा होईल अशा गोष्टी तयार केलेल्या आहेत. म्हणून देवाने ज्ञान मूर्ख ठरवले. मूर्खपणाचे देवाने ज्ञान ठरवलेले. ज्ञानाला लोटून दिलेले, मागे सारून दिलेले देवाने या जगाच्या मूर्ख ज्ञानी लोकांना. म्हणून जगाचं ज्ञान नव्हे, परमेश्वराचं ज्ञान आपल्याला पकडायचं आहे. परमेश्वराचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे आणि या परमेश्वराच्या ज्ञानात आपल्याला चालायचंय. वचन ते सांगते याकोबाच्या पत्रामध्ये 1:17 प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण करणारं दान वरून येते, ज्योतिमंडलाच्या पित्यापासून ते उतरते. परमेश्वरापासून प्रत्येक देणगी आणि प्रत्येक पूर्ण करणारं दान, पूर्ण देणगी, पूर्ण ज्ञान परमेश्वर पित्यापासून आहे. आणि याकोबाचे पत्र 3:17 वरून येणारं ज्ञान मुला शुद्ध, शिवाय ते शांतीप्रिय, समजूत होण्याजोगे, दया, सत्पल्य याच्याने परिपूर्ण आहे. जे ज्ञान परमेश्वराकडून उतरते ते पवित्र आहे, ते शुद्ध आहे, दया, प्रेमाने, चांगल्या कर्माने, कृत्याने भरलेलं परमेश्वराचं ज्ञान आहे, ज्याच्यात वाईट आणि पाप मिळत नाही. पण जगाचं ज्ञान मूर्खपणाचं आहे, जे माणसाला ज्ञानाकडे, पापाकडे आणि वाईटाकडे घेऊन जाते आणि माणसाच्या जीवनाचा पूर्ण रीतीने नाश करून टाकते. म्हणून बायबल सांगते आपल्याला ख्रिस्ताच्या ज्ञानाप्रत आपल्याला पोचायचंय, ख्रिस्ताच्या शिकवणीप्रत आपल्याला पोचायचंय. ते ज्ञान मिळून घ्यायचंय, जगम्य त्याची बुद्धी, जो आपल्या कल्पनेच्या पलीकडे ती आपल्याला प्राप्त करायची, ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरावायचे, आपल्या जीवनात मात्र आपल्याला ती धारण करायचे. ही परमेश्वराची बुद्धी, परमेश्वर पित्याचे चातुर्य, परमेश्वर पित्याचं ज्ञान, प्रभू येशूचे ज्ञान. या ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढा, ख्रिस्ताच्या बुद्धीमध्ये वाढा, ख्रिस्ताच्या वचनामध्ये वाढा आणि ते अधिकाधिकाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. प्रभूच्या सहवासात राहा. बुद्धिमान बनायचंय, हुशार बनायचंय, ज्ञानी बनायचंय, तरबीज बनायचंय, प्रवीण बनायचंय, तर प्रभूच्या सहवासात राहा. प्रभूच्या सहवासात राहिले तर जो बुद्धिमान परमेश्वर आहे त्याची बुद्धी आपल्याला मिळणार, त्याचं ज्ञान आपल्याला मिळणार, त्याची समज आपल्याला मिळणार. जर या प्रभूच्या सहवासात राहणार. लक्षात ठेवा, सर्वात बुद्धिमान, सर्वात ज्ञानी, सर्वात चतुर परमेश्वर पिता आहे, प्रभू येशू आहे. त्याच्यासारखा बुद्धिमान, हुशार कोणी मिळत नाही. हालेलुया. म्हणून त्याने आपल्या बुद्धीने, आपल्या चातुर्याने सर्व निर्माण केलेले, सर्व गोष्टीची निर्मिती केली आहे. एक एक वस्तूकडे पाहताना देवाचं ज्ञान झलकणार. एक एक प्राणी, पक्षी पाहताना कसं देवाने बनवले, कसं रंग भरलाय, कशी निर्मिती केलेला, आकार कसा दिलाय, कसं घडवले, त्याच्यात आपल्याला देवाचं ज्ञान दिसणार. प्रभूने ज्ञानाने आणि बुद्धीने बनवलेली दुनिया, ही सृष्टी, मनुष्य, हरेक गोष्ट देवा ज्ञानाने बनवलेले. त्या बाबतीत नीतिसूत्र पुस्तक वाचलं तर देवाचे बरेच ज्ञानाबाबतीत आपल्याला गोष्टी कळणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.